प्राप्त प्रसंगी सोनांग सुपणीवासी श्री संत एकनाथ बाबा यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चाललेला हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाच्या अनुषंगाने सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे श्री संत जळोबाराय यांचा हा 4 चरणाचा आणि संतांचं विशेष असं की महत्व सांगणारा अभंग आहे. विठालो या अभंगामध्ये जळोबाराय संतांचं विशेष असं की महत्व सांगतायत. काय त्यांचा महिमा वर्णो अरुवार. हे साधूचं काय आणखी पुन्हा 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 महत्व सांगावं. ते किती मोठे आहेत. हरी भक्त धोर भूमंडळी. हे भूमंडळामध्ये सगळ्यात असंख्य श्रेष्ठ आहेत. भूमंडळाचा विषय नाही. ज्यांची इच्छा ब्रह्मादिक देव करतात. ब्रह्मादिक देव आणखी ज्यांची अपेक्षा करतात. ब्रह्मादिक देवापेक्षा पलीकडे जाऊ संपे धर्म वास पाहि नित्य काळ. साधू जर एम धर्माला जर भेटला तरी ते सुद्धा त्या साधूच्या दर्शनाची धन्यता संख्या व्यक्त करतात. एवढंच नाही, ज्यांना रिद्धी सिद्धीच्या बद्दल आणखी जर जिव्हाळ असेल निळावराय म्हणतात ती त्यांची वाट बघतायत. रिद्धी सिद्धी ती ओळंगणे निळावणे सर्व भाग्य चोजवेत. ही रिद्धी सिद्धी सुद्धा त्यांच्याकडे धाव घेतात, त्यांची वाट पाहतात. असं संतांचं महत्व आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा मला जसा जमला तसा हा शब्दाचा अर्थ आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी असं आहे, ही जी भूमी आहे ही संत भूमी आहे. श्री संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांच्या वास्तव्याने ही पवित्र झालेली शंकी भूमी आहे. अखिल ब्रह्मांड नायक आणि की ज्यांच्या साध्य नसतं त्यांना संत असं म्हटलं जातं. ज्यांना भूत भविष्य वर्तमान आणखी ज्यांना कळालं जातं त्यांना संत असं म्हटलं जातं. विठालो आणि असे असणारे थोर महापुरुष योगायोगाने त्यांच्या या सेवेचा संख्य मला योग आलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हा योग आलेला आहे. श्री गुरु बाबा आज या ठिकाणी माझ्या समोर आहेत. आजकाल जर पाहिलं तर महाराज कीर्तनकाराला फोनवर तारीख दिली जाते आहे का नाही. बरेचशी गावची मंडळी या ठिकाणी आहेत. आपण सर्व गुणवान आहात. ज्यांच्या ज्यांच्या महाराजांचे फोन नंबर असतील त्यांच्या त्यांच्याकडनं फोनवर तारीख घेतली जाते. नाही म्हटलं तर विषय संपला जातो. पण या ठिकाणी मला आमंत्रित करत असताना बाबा स्वतः माझ्यापर्यंत आले. त्यांनी मला फोन केल्यानंतर सांगितलं तुम्ही यायचं नाही, तुम्हाला जी तारीख द्यायची ती मला द्या, मी त्या तारखेला यायला हजर आहे. तरी म्हणले तसं नाही, मला अगोदर यायचंय, तुम्हाला भेटायचंय, नंतर तारीख द्यायची. मी म्हणलं बाबा तुम्ही खूप मोठे आहेत आणि माझ्या दृष्टीने तर आहेतच, तर तुमचं काही मला माहित नाही. कारण संत विभूती एवढी मोठी असते की ती देवापेक्षाही श्रेष्ठ असते. आणि म्हणून ते स्वतः एवढं मोठं वय झाल्यानंतर जवळजवळ 96 वर्षाचं वय असं ते म्हटले. आणि 96 वर्षाच्या वयातल्या महापुरुषाने आमच्यासारखे एक सामान्य कीर्तनकाराला स्वतः येऊन भेटावं. दुसरी गोष्ट अशी आहे की हे आमचं सुद्धा भाग्य असू शकतं आहे का नाही. त्यांनी आम्हाला भेटावं हे आमचं भाग्य, पण त्यांनी त्रास घेऊ नये ही आमची इच्छा आहे. आणि ज्या दिवशी बाबा मला भेटले, ज्या दिवशी आले महाराज, आमच्या अंधाळी महाराज होते त्यावेळेस, हो गाडी बुद्धून बाबांना उतरत असताना माझे डोळे भरून आले होते. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी पूज्य वैकुंठ श्री भीमशी महाराजांच्या बरोबर होतो मला तो काळ आठवला
की ज्यावेळेस माझं अवघं 24 वर्षाचं वय होतं त्यावेळेस पूज्य वैकुंठ श्री विमशी महाराजांचं वय 55 वर्षाचं असताना सुद्धा ज्या अवस्थेमध्ये ती भेट माझ्या लक्षात आली त्याच पद्धतीने त्या दिवशी मला आज असं वाटलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला आणि म्हणून असं असणारा जो काही पुण्यकाल आहे आणि म्हणून बाबांनी मला आमंत्रित केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मला जे काही अभंगावर बोलता येईल मी तेवढं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल या ठिकाणी असणारी जी काही सर्व गुरुवान मंडळी आहे, गायक आहेत, वादक आहेत, टाळकरी मंडळी आहात, हरिभक्तीपरायण केशव महाराज आहेत, आमचे प्रशांत महाराज आहेत, आपण सर्व गुणवान मंडळी आहात. जवळजवळ सगळे माझ्या थोडे कमी जास्त सगळे परिचयातलीच आहे. आपण पण सगळे ते म्हणतात त्यांच्याकडे तोंड केलं आमच्याकडे कसं नाही, तुमच्याकडे पण आहे. आणि खूप लहानपणापासून ही सगळी मला बघणारी मंडळी आहेत. मी आपल्याकडे एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि त्या आशीर्वादावरती मी बोलावं. विठालो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठालो विठालो संत निळोबरायांचा अभंग आहे. निळोबरायांचा अधिकार हा केवढा मोठा आहे हे सगळ्यांना माहित नाही. जेवढा नाथ महाराजांचा एकनाथ महाराजांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच निळोबरायांचा अधिकार आहे. एकनाथ महाराज हे पंढरपूरचे वारकरी होते, पंढरीची वारी करत होते आणि ज्यावेळेस ते थकले देवाने सांगितलं तुम्ही तिथं बसा मी येतो. देव ज्यांच्याशी बोलतात त्यांना संत असं म्हटलं जातं आणि माणसं ज्यांच्याशी बोलतात त्यांना फक्त माणसंच म्हटलं जातं, त्यांना संत म्हणता येत नाही. कारण माणसं देवाला बोलतील पण देव माणसाला बोललेलं ते सांगता येत नाही. माणसाला संत व्हावं लागतं तेव्हा देव बोलत असतो. विठालो ज्यावेळेस पंढरपूर मध्ये रुक्मिणीचा पितांबर पेटला त्यावेळेस महाराजांनी इथून सांगितलं रुक्मिणीचा पितांबर पेटलेला आहे. आपल्याला आपल्या अंगावरचा कपडा पेटलेला सुद्धा आपल्याला माहित होत नाही. शेजाऱ्याने सांगलं होतं तुमचा शर्ट जळायला लागलाय एक नाही. स्वतःच्या अंगावरच्या कपड्याचा आपल्याला भान नाही, शेजाऱ्याने सांगावं लागतं. मला सांगा रुक्मिणी पंढरपूर मध्ये आहे, एकनाथ महाराज कुठे आहेत? सासुऱ्यामध्ये आहे. विठालो विठालो मला सांगा सासुऱ्यामधून पंढरपूर पर्यंत त्या काळात मोबाईल सिस्टीम नव्हती, कुठल्याही प्रकारचं तार वगैरे काही नव्हते, फोन पद्धत नव्हती. याचा अर्थ देवावर एवढा विश्वास आहे, देवावर एवढं प्रेम आहे जसं आपल्या लेकराचं आपल्यावर प्रेम आहे. मी सांगतो संतांचं प्रेम हे देवावरती संसारातल्या माणसापेक्षा 1000 पट मोठं असतं. संसारातून जर देवाकडे बघितलं तर काही सापडू शकत नाही. संसाराच्या बाजूला निघून जर देवाकडे बघितलं तर काहीतरी वेगळं दिसतं महाराजा. आणि ही वेगळं बघणारी माणसं त्यांना संत असं म्हटलं जातं. विठालो कीर्तनकार भरपूर असतील पण संत कमी आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. साधू हजारात एखादा असतो आणि सगळे जर साधू झाले असते तर कीर्तन ऐकायला कोणी बसलं नाही. कोणी म्हणलं असतं मी काय त्याच्यापेक्षा कमी आहे काय, मी काय त्याच्यापेक्षा कमी आहे काय, मला काय कमी येतं का.
नाही. पूज्य वैकुंठ असे भीमसिंग बाबा ज्यावेळेस हयात होते, आमच्यासारख्या कोणीही पोराचं जर कीर्तन असतं तर बाबा स्वतः टाळ घेऊन उभा राहायचे. आमच्यासारखे जर म्हणे ना बाबा तुम्ही कीर्तनाला येऊ नका, त्यांनी अगोदर नाही म्हणायचं आणि आल्यानंतर टाळ घेऊन उभा राहायचं आणि कीर्तन संपल्यानंतर दर्शनाला गेल्यानंतर म्हणायचं खूप छान बोलला. ते कसं का बोला ना काय खूप छान बोलला, पाठवून हात फिरायचे आणि असंच बोलत जा. मग एक दिवशी मी कानात म्हणलं बाबा पण असंच म्हणजे चुकीचं तर नसावं ना. नाही म्हणले चुकल त्या दिवशी सांगाल ना विठाला. संत ही वेगळी अवस्था आहे महाराजा, संत ही जमात वेगळी आहे. महाराज म्हणतात तुम्ही आणि तुमच्या आमच्यामध्ये आणि साधू मध्ये किती फरक आहे महाराजा. समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवते जगा माणसाच्या सारखे. संत आणि माणसं दिसायला सारखी आहे नाही का, दोन्ही सारखीच आहेत महाराज. साधूलाही दोन हात पाय कान नाक डोळे आहेत, आपल्यालाही तसंच आहे. त्यांच्याही कपडाला गंध आहे, आपल्याही कपडाला गंध आहे. त्यांच्या गळ्यात माळा आहे, आपल्याही गळ्यात माळा आहे. त्यांच्या एक आहेत आपल्या आहे का नाही. त्यांच्यापेक्षा आपण काही कमी करत नाही, पण त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडनं एवढंच कमी आहे. आणि ते कमी आहे ही भरता येत नाही आपल्याला, म्हणून ही भरून घेणारी माणसं खूप कमी आहेत. म्हणून मी अगोदर आपल्याला म्हटलं मनुष्याणाम सहस्रेश हजार देहादी व्यक्ती संख्या आहे. मला सांगा गावात काय कमी माणसं असतील का. ज्यावेळेस पितांबर पेटला त्यावेळेस दुसऱ्यांना कुणी नाही सांगितलं पांडुरंगाचा पितांबर पेटला. घरातलं पेटलं तर लवकर माहित होत नाही मला आहे की नाही. त्याचं कारण असं आहे ज्याने सर्वस्वाचा त्याग केलाय, ज्याने स्वतःचं जीवन देवाला अर्पण केलं आहे, ही माणसं कमी आहेत. याची दुर्मिळता आहे. जसं निळोबरांचा अलग आहे, जसं निळोबरांचा अधिकार आहे तसंच नाथ महाराजांचा अधिकार आहे. मला सांगा निळोबरायांच्यावरती अनुग्रह करायचा होता आणि निळोबराय तुकोबराय गेल्यानंतर निळोबरायांना माहित झालं माझ्यावर अनुग्रह करायचा होता, मला गुरुमंत्र द्यायचा होता, परंतु तुकोबराय निघून गेलेले आहेत. आणि निघून गेल्यानंतर मग निळोबरायांनी विचार केला आता काय करावं. आपल्यासारख्या जर असतं आपल्यासारख्या जर तसं कोणी म्हटलं असतं, आपण म्हटलं असतं जाऊ द्या तो गेला त्याच्या बाप दुसरा आहे ना, आपला स्वभाव आहे. निळोबरायांनी दुसऱ्या कोणाचा विचार केला नाही. निळोबरायांनी स्वतः धरलं, अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानामध्ये भगवान परमात्मा स्वतः उभून आले. देवाने विचारलं निळोबराय कशासाठी अनुष्ठान केलंय. मी देव आहे. त्याने सांगितलं तुमचं माझा काही व्यवहार नाही. देव तुमचा माझा काही व्यवहार नाही. ते म्हणले तुम्ही मला ओळखलं का. ते म्हणले नाही. म्हणले जेणे यशो निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात सत्ता मात्रे अमूल्या गते माता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप. अशा प्रकारे देवाने आपलं महत्व सांगत असताना निळोबराने सांगितलं देव तसं तुमचा आणि माझा काही व्यवहार नाही. मला असं कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. तुमचं काय वैभव आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आजी तुमची ओळख नाही रावळे आम्ही रुपयाचा धावा करीता सांगितलं आम्ही देवाला ओळखत नाही. काय करायचं मला सांगा. माणसाने साधूच्या नादी लागावं, देवाच्या नादी लागायची गरज नाही. पूज्य वैकुंठवासी बाबा ज्यावेळेस आम्ही बरोबर असायचो त्यावेळेस बाबा म्हणायचे देव कधी भेटेल. नाही असं नाही.
परंतु साधू भेटणं कठीण आहे. देव भेटून आपल्याला काहीच फायदा नाही. काय फायदा देव भेटल्याने? देव भेटल्याने काय फायदा? भेटूनही फायदा नाही, नाही भेटूनही फायदा नाही. साधू भेटला तर कल्याण होईल, देव भेटला तर पुन्हा विचारला खरं तूच देव आहेस का? आणि म्हणून देवापेक्षा साधूच्या नादी लागावं. विठालो निळोबरायला देव भेटला, पण निळोबराय म्हणले मला तुझी गरजच नाही. निळा म्हणे आम्ही नळोकोच देवा. म्हणजे मग काय करता, कशासाठी बसला? तुकयाचा दावा करीत असो आम्ही तुकोबरायांची वाट बघतोय. देवाने सांगितलं जाऊ का? मग आपल्यासारखं असतं तर म्हणलं असतं नका जाऊ. निळोबराय सांगितलं जा. देव परत गेले. तुकोबरायांना विचारलं, म्हणले देव महाराज म्हणले आता तुम्हालाच जावं लागतं. म्हणले का? तुमच्याशिवाय निळोबराय उठत नाही. मला सांगा ज्यांच्यासाठी तुकोबरायांना वैकुंठातून यावं लागलं, निळोबरायच्या समोर आले, सांगितलं मी तुकोबराय आलो नाही. निळोबरायांनी डोळे उघडले, तुकोबरायांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं माझ्या मस्तकावर हात ठेवा, मी प्रसादासाठी अपेक्षा केली होती. स्वामी जेवढा ज्यांचा भार साधूवरती आहे, संतांच्या वरती आहे, त्याच पद्धतीने नाथ महाराजांचा सुद्धा, एकनाथ महाराजांचं सुद्धा साधूवरती एवढंच प्रेम होतं. महाराज पूज्य वैकुंठाशी भगवान बाबा या परिसरात आल्यानंतर एकही वर्ष असं गेलं नाही की ते महाराजांच्या दर्शनासाठी आले नाही. एकनाथ बाबावरती भगवान बाबांचं एवढं प्रेम होतं. आणि जर एखादा म्हणलं ना तुम्ही कुठे गेला होता, त्यांनी सांगायचं मी एकनाथ महाराजांच्याकडे गेलो होतो. लोकांना म्हणायचं भगवान बाबा एकनाथ महाराजांकडे जातात म्हणजे. कारण लहानी माणसं मोठ्या माणसाकडे जात असतात, पण काही वेळेस मोठी माणसं लहान माणसाकडे जात असतात. पण त्यावेळेस भगवान बाबा सांगायचे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत एकनाथ. एकनाथ महाराज जीवनमुक्त पुरुष होते. महाराज हे तुम्हाला आम्हाला कळणारी गोष्ट नाही. आजही या ठिकाणी बाबा आहेत, हे तुम्हाला आम्हाला कळणारी व्यक्ती नाहीये. याच्यासाठी जीवनमुक्त पुरुषाची गरज आहे. विद्वान जाणत विद्वत जन परिश्रम. शहाण्या माणसाला ओळखणारी शहाणीच माणसं असतात. हे कोणालाही कोणी ओळखू येऊ शकत नाही. आणि जर सगळ्याला जर ओळखवायला असतं तर सगळी माणसं डोक्यावर घेऊन हिंडली असती. भगवान बाबा ही सगळ्यांना जर कळाले असते तर भगवान बाबांना सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. एकनाथ बाबा त्या काळात होते, ते जर लोकांना कळाले असते लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन फिरले असते. आजही आपल्या समोर बाबा आहे. रतन बाबा म्हणजे सामान्य व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीवरती ज्यांच्या डोक्यावरती भगवान बाबांचा हात आहे, एवढी मोठी विभूती आहे. विठालो बाबांचं सान्निध्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि भगवान बाबाने सांगितलं तुम्ही थांबा, शांत बसा. तुमची सोय लागलेली आहे, संसाराची नाही. संसाराची सोय लावणारी भरपूर असतात, परमार्थाची सोय लावणारी कुठेतरी एखादी व्यक्ती असते. आणि बाबांच्या बरोबर असताना, भगवान बाबांच्या बरोबर असताना ज्यावेळेस भगवान बाबांना शेवटच्या क्षणाला दवाखान्यात जायचं आहे, त्यावेळेस बाबांच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं तुम्ही आता घरी जा, तुमची सोय लागलेली आहे. आणि बाबांच्या नंतर एकनाथ बाबा गेलेले आहे. एकनाथ बाबाने पत्र लिहून ठेवलं, माझ्या नंतर रतनलाच माझ्या गादीवर बसवावं. हा शब्द भगवान बाबांचा अगोदर केला होता. विठाला त्या काळात भगवान बाबांच्या बरोबर या भागातली बरीच महाराज मंडळी फिरत असेल, नाही असं नाही. असं नसेल की त्या काळात भगवान बाबांच्या बरोबर कोणी नसेल. याही भागात महाराज मंडळी भरपूर असेल, पण एकनाथ बाबांनी बाबांचंच काय
ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं महाराजा, काहीतरी ही विभूती असते आणि कोणाचा का होईना पाठीवरती हात असतो. आणि म्हणून ज्यांनी भगवान बाबांनी एकनाथ महाराजांचं जे सातत्याने दर्शन केलं त्याचा हेतू एकच आहे की भगवान बाबांचा शब्द नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी पाळला आणि तो पूर्ण बाबांच्या हातून झाला. काळामध्ये सुद्धा जसं आजच्याही काळामध्ये खूप असंख्य संत महापुरुष आहेत. निळोबांच्या काळामध्ये सुद्धा असे खूप आणखी संत मंडळी होते, साधू लोक होते. आणि मग यांच्यातून निवडून बाजूला काढण्यासाठी सगळे पर्याय असतात. सगळे एका मोजण्याने मोजले जात नाही, त्यांना मोजण्यासाठी अलग अलग संख्य पर्याय असतात. निळोबांच्या समोर असंख्य वेळेस प्रश्न उपस्थित केला. निळोबांना विचारायला सुरुवात केली, आम्हाला साधू सांगा, आम्हाला साधू सांगा, आम्हाला संत सांगा, आम्हाला महापुरुष सांगा. निळोबांनी सांगितलं की त्यांचं काय वर्णन करू, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमाचं वर्णन करावं, काय त्यांचं महत्व सांगावं. आहे नाही, माणसं कोणाला काय महत्व देतील हे सांगता येत नाही आणि माणसं कोणाचं महत्व कधी काढून घेतील हेही सांगता येत नाही. फक्त माणसाने ठरवावं याला मोठं करायचंय आणि माणसानेच ठरवावं याला लहान करायचं, काहीच गरज नाही. माणसाने ठरवलेली मोठी माणसं कधी लहान होतील हे सांगता येत नाही, पण साधूने ठरवलेला माणूस कधीच लहान होऊ शकत नाही. एवढा फरक आहे माणसाच्या बुद्धीमध्ये आणि साधूच्या बुद्धीमध्ये. साधूने एकदा एखाद्याला मोठं केलं, मला सांगा रेड्याचा आणि दंडोबरांचा काही संबंध आहे का? बारकाईने विचार करा तुम्ही. रेडा पशु आहे, दंडोबराय हे मानव आहे. पारमार्थिक अवस्था सोडून द्या, व्यवहारिक अवस्था बघा. एक पशु आहे, एक मानव आहे. व्यवहार हा माणसाचा समानशीलतेमध्ये होत असतो. समानशीले विषणे सुसख्यम, समानशीलामध्ये व्यवहार होत असतो. पशुचा आणि माणसाचा काहीच व्यवहार नाही. पशुचा एवढाच व्यवहार आहे. आता ही सगळी ऊस तोडणारी माणसं आहेत, तुम्हाला माहिती आहे बैलाचं काय काम होतं. पशुचा व्यवहार काय, गाडी ओढणं, ऊस ओढणं वगैरे आहे. रेड्याचा काय व्यवहार आहे, पखालीने पाणी वाहणं, हा त्याचा व्यवहार आहे. ते त्याला मागून आणणारा माणूस लागतो. वेद बोलणं हा पशुचा व्यवहार नाही, पशुकडून ही होणारी गोष्ट नाही. आणि मला सांगा, पैठणचा कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याने जर म्हटलं असतं ना की मी रेड्याला वेद बोलायला लावतो, बोललं असतं? नाथ महाराज सोडता कितीही मोठा जागीरदार तरी असता पैठणचा, पगडीवाला, टोपीवाला नाही, फेटेवाला नाही, पगडीवाला शास्त्री पंडित असणारा, त्याने जर म्हटलं असतं मी रेड्याला वेद बोलवतो, त्याने माणसाला नीट बोलवता आलं नसतं. पण दंडोबरांच्या लक्षात आलं. आणि म्हणून एकदा का साधूच्या लक्षात आली गोष्ट, साधूच्या समोर कुठला जीव याच्याशी विचार नाही, फक्त साधूच्या लक्षात यावं. दंडोबरांच्या लक्षात आलं आणि ज्यावेळेस त्या रेड्याचं नाव देणे आहे की त्या तिथल्या ब्राह्मण मार्तंडाला ज्यावेळेस लक्षात आलं आणि त्याच्या हातातला, त्या कोळ्याच्या हातातला चाबूक त्यावेळेस रेड्याच्या पाठीवर बसला, त्यावेळेस मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा मारू नका, ह्या मार माझ्या दादांच्या पाठीवरती ओढतोय, तोची ओळ उठी ज्ञानदेवा. तिथेही हुशार माणसं होती महाराज, कारण हुशार माणसं किती डोकं चालवतील हे सांगता येत नाही. त्याने सांगितलं ही काहीतरी करणी कौटाल बाणामती करणारी माणसं दिसतात, कारण मारिता असुड रेड्याची पाठी तोची ओळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबरांच्या अंगावरती ओळखता येत. तेव्हा ज्ञानोबरांनी सांगितलं त्याच्यात आणि माझ्यामध्ये काहीही फरक नाही. काय फरक नाही महाराजा? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे का अमतया नाही. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही. तिथल्या ब्राह्मणाने विचारलं, म्हणले तुम्ही तर ब्राह्मणाच्या आत, म्हणले मग तुम्हाला वेद येतात की नाही? म्हटले हो. कुठला वेद येतो? ही ज्ञानेश्वर महाराज हे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत. म्हणले आम्ही पण ऋग्वेदी आहोत. म्हणजे मग तुम्हाला ऋग्वेद येतो ना? म्हणले मग रेड्याच्या मुखातून बोलवा.
माणसातून तर बोलिलेच्यात वाद नाही. आमचे बाबा सांगायचे माणसातच नाही, त्यांच्यातून सुद्धा बोलून घेतलं असतं, पण त्यांनी रेड्याला पुढे केलं. हे त्यांचं दुर्दैव आहे. एवढा मोठा देव भेटल्यानंतर, एवढा मोठा साधू भेटल्यानंतर आपला फायदा करून घ्यावा लागतो, पण हे सगळ्यांच्या लक्षात नसतं. विठाला रेड्यावर कृपा केली महाराजा. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. हे ठरलं साधूच, रेड्याच्या मुखातून वेद बोलवायचा आहे का नाही. हे संतांचं महत्व आहे. रेडा तरी पशु आहे, क्रिया करणारा प्राणी आहे, त्याच्यामध्ये जीव आहे, चेतनता आहे त्याच्यामध्ये. साधूच्या लक्षात आलं अचेतनाला सुद्धा त्याच्याकडूनही काम करून घ्यायचं, अचेतनाला सुद्धा देव बनवायचं. ज्या भिंतीवरती ज्ञानोबराय खेळतायत, मुक्ताबाई खेळते, त्याच भिंतीला चालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली. त्यांना संत असं म्हटलं जातं. विठाल जड भिंती हरली चांगयाचे भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा, काय त्यांचा महिमा वर्ण. त्यांचा महिमा आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प करतात आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपल्या बावंडासह प्रवास करत आहेत, एक ब्राह्मणाचं प्रेत रस्त्याने चाललं होतं. त्याने विचारलं कोण आहे. अरे सांगितलं एक ब्राह्मणाचा माणूस आहे, तो अचानक वारलेला आहे. म्हटलं मुक्ताबाई म्हणते दादा आपल्या समोरून एवढ्या मोठ्या गोष्टी. लगेच त्याला उभा केलं. थांब म्हटलंय. अरे म्हणले झोपलेली माणसं घेऊन कुठं चाललात तुम्ही. त्याला खाली टेकवलं, त्याच्या तोंडावरचं फडका काढल्याबरोबर महाराज जिवंत झालं. त्याचं नाव सच्चिदानंद बाबा. कोणाचं नाव आहे सच्चिदानंद बाबा? जिवंत माणसाचं का मेलेल्या माणसाचं? ज्ञानेश्वर महाराजांनी तोंडावर नुसतं फडकं बाजूला काढलं, माणूस जिवंत झाला. हे कोणाचं महत्व आहे? हे संतांचं महत्व आहे. पूज्य वैकुंठवासी भगवान बाबांच्या काळातली गोष्ट आहे. बीडच्या अलीकडे एक गाव आहे. आता 2 वर्षापूर्वी तो माणूस वारलेला आहे. 2-3 वर्षामध्ये. नागापूर म्हणून गाव आहे, लक्षात बसा. तर नागापूरचा लेकरू आईच्या मांडीवर आहे. बाबा घरी आलेत. म्हातारीने रडायचं बंद केलं, लेकरू झाकून ठेवलं. बाबाची व्यवस्था राहिले. बाबाने विचारलं ते पोरगा कुठे आहे तुमचं? त्यावेळेस त्यांनी काहीच बोलणार महाराजा. दुसरा एक जण हळूच म्हटला बाबा आता आपली सोय झाली ना, चहा घ्यान चला, त्यांचा मुलगा वारलेला आहे. बाबा म्हणले मी घरी आला असताना मुलगा वारतो. बाबा उठले, त्या झाकून ठेवलं होतं, त्याच्या तोंडावरचं पांघरून काढलं, तर हाताला पोटाला बोट असं घासलं आणि घासलं त्याच्या ओठाला लावलं आणि सांगितलं उठ. लेकरू उठलं महाराजा. आता 2 वर्ष झाले माणूस मेलेला आहे. ज्ञानोबराने सच्चिदानंद बाबाला उठवलं. भगवान बाबाने आजच्या काळात त्या माणसाला जिवंत केलं. काय त्यांचा महिमा.
ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातच माणसं जिवंत झाली असं नाही, भगवान बाबांच्या काळातही माणसं जिवंत केली. हे संतांचं महत्व आहे. पूज्य विकुंठवासी भीमशी महाराजांच्या बरोबर मी दिंडीत होतो. तिकडून येताना मेंढापूरचं गाव आहे महाराजा मुक्कामाला. जर कोणी दिंडीत आला असेल बाबांच्या बरोबर मेंढापूरला, तिकडून येताना संध्याकाळचा मुक्काम असतो. आणि मुक्कामाच्या दिवशी ओढवणीच्या भागातल्या दिंडीतला एक माणूस रात्री 1:30च्या दरम्यान वारला. त्या महाराजांनी मला येऊन सांगितलं, म्हणले बाबा असं असं झालंय, माणूस वारलाय आमचा. त्यावेळेस माणसं नेण्याची सोय नव्हती. बाबाच घोड्यावर बसायचे फक्त, बाकीच्या सगळ्यांना पायी चालवावं लागायचं. ज्यावेळेस 1:30 वाजता त्यांनी मला उठवलं. बाबा झोपलेले होते. बाबाला जर मी नाही उठवावं तरी पंचायत उठवावं तर साधूची झोप मोडते. मी अगोदर गेलो बघून आलो, तेच काम झालेलं होतं. त्यांना असं उठून बसवलं. परत आलो. मी बाबांना हळूच उठलो. बाबा म्हणले का? म्हणलं असं असं झालंय, माणूस वारलाय. म्हणले आपल्या दिंडीत? म्हणलं हो ना. म्हणले नाही नाही नसन वारला, नीट बघून या. मी म्हणलं मी बघून आलोय. बाबा म्हणले ठीक. पायात खडावा घातल्या, माझ्या हाताला धरलं. बाबा एकच म्हणले, बाबा ही भगवान बाबांची दिंडी आहे आणि जर दिंडीत जर माणूस मेला तर पुढच्या वर्षी लोक येणार नाही. एवढंच शब्द म्हटले. तिथं जवळ आले, त्याच्यानुसार डोक्यावर हात ठेवला. ते म्हणले घरी गेलं काही का होईना पण इथं मरू नको. 2-3 मिनिटं उभे राहिल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने हळूच डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर सकाळच्याला त्याला गाडी पाठवून दिलं. गावाकडे गेल्यानंतर जवळजवळ 5-6 महिन्याने तो माणूस नंतर वारला. कारण मरण हे माणसाचं धर्म आहे, परंतु आपल्यावरची जबाबदारी, साधूवर ही जबाबदारी येऊ नये. एवढी मोठी ज्यांच्या ताकद आहे त्यांना संत म्हटलं जातं. त्याच पद्धतीने मगाशी मी आमच्या महाराजांच्या बरोबर आलो अंधाळ्याच्या एवढीमध्ये की ज्यांचा बाबावरती अतोनात विश्वास. काय नाव ते? गुले मामा. बाबाने त्यांना सांगितलं माझ्यापासून लांब जाऊ नकोस. त्यांनी नाही ऐकलं. त्र्यंबकेश्वरला गेले. आणि आता यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं खरं, पण साधू सगळं सांगत नसतं. जर सगळं सांगून जर नाही जमलं तर काय करावं? हे तीर्थयात्रेला तिकडे निघून गेले. बाबाने सांगितलं माझ्यापासून 6 महिने लांब जाऊ नकोस. पण त्यांच्या लक्षात नाही आलं आणि बाबांनी खरं सांगायला पाहिजे, त्यांनी सांगितलं नाही. कारण साधू एक कधी सांगत नसतात, त्यांना माहित असतं समाज आपलं ऐकणच आहे कशा. कारण 4 पाया पडत असते तर 8 नाव ठेवणारी असतात, हे लक्षात. बाबांनी सांगितलं माझ्यापासून लांब जाऊ नका. कारण बाबांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. त्यांनी मला एकदाच बघितलं होतं. ते नेहमी म्हणायचे आपण रामदास महाराजांना बाबांच्याकडे घेऊन जाऊ. बाबांची माझी पहिलीच ओळख होती, काही असं नाही. मी याच्या अगोदर इथं मी 2 कीर्तन केलेले आहेत. बाबांचं नाही ऐकलं त्यांनी. शेवटी त्यांना तिकडे गेल्यानंतर त्यांचं देह अवसान झालं. याचा अर्थ असा की साधूला पुढच्या व्यक्तीचं सगळं काही कळतं, फक्त साधू सांगत नाही. म्हणून या ठिकाणी निळोबराय म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. अरे भक्त थोर भूमंडळी. महाराज ही साधू लोक कशी आहेत? निळोबराय म्हणतात तुम्हाला सांगण्यात काही माझं आपल्या सांगण्यापेक्षा, तुम्हाला सांगण्यापेक्षा मला एवढंच माहितीये की ब्रह्मादिक लोक, ब्रह्मादिक देव त्यांच्या अपेक्षा करतात. तुमचा आमचा विषय नाही. तुम्हाला ही कळणारी गोष्ट नाही. तुम्हाला जर कळाली असती तर आतापर्यंत कीर्तन सांगायची ना ऐकायची गरज असती नसती. साधू या जमातीवर कोण प्रेम करत नाही असं नाही. तुम्ही आम्ही तर करणारच याचा विषय नाही. तुमचा आमचा विषय वेगळा आहे. ब्रह्मादिक देव, ब्रह्मादिक देव म्हणजे तुमच्या आमच्यासारखे गंधावून हिंडणारे नाही. ज्यांचा 100 जन्म ब्राह्मण कुळामध्ये जन्म होतो, 100 जन्म, ते भी एक लगातार का 101 जन्मा जन्मोने ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नव्हे. आपल्यासारखा नाही. एक साळ्याचा, दुसरा ब्राह्मणाचा, तिसरा माळ्याचा, पुन्हा ब्राह्मणाचा, पुन्हा तामक्याचा, पुन्हा तमक्याचा, 1000 जाती जन्म घेऊन पुन्हा पुन्हा ब्राह्मण होणं हा ब्रह्मदेव होत नाही. एक लगातार पहिला की दुसरा तिसरा असं करीत 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 किती 100 जन्म.
तेही ब्राह्मण कुलामध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रह्मकर्मच केलं पाहिजे, त्रिकाल संध्या करता आली पाहिजे, तो वेद पाठक असला पाहिजे, पवित्रता त्याच्यामध्ये पाहिजे, शुचिर्भूतता तो असावी. अशा ज्याने 100 जन्म घेतले तो ब्रह्मदेव होतो. तुम्ही आम्ही साधूच्या दर्शनाची अपेक्षा करतो. आपण सर्व मृत्यू लोकांमध्ये आहोत. तुम्हाला सगळ्यांना मनुष्य जन्म आहे. माणसाने साधूच्या पाया पडणं याचा अर्थ असा काही मोठा नाहीये. कारण साधूच्या पाया पडणं ही आपल्याला का गरजेची बाब आहे? आपण रोज पाप करणारी माणसं आहोत. काही माणसं जाणून पाप करतात, काही माणसं अज्ञात पाप करतात. आणि पापाला पाप नष्ट करण्यासाठी अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यते. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो साधू दर्शने विनश्यते. विठ्ठल साधू दर्शनामध्ये सगळ्यांची पाप नष्ट होतात. लक्षात ठेवा. गंगा यमुना सरस्वती तुमची आमची पाप नष्ट करतात माहिती. तीर्थे त्रया ढाया यती पुनीत व्हावया सर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. विठ्ठल म्हणजे तुम्ही आम्ही पापी माणसं आहोत. तुम्हाला आम्हाला आपलं पाप नष्ट करण्यासाठी साधूच्या पायापाशी यायचे. वाल्या कुळ्याने केलेलं आगणित पाप हे नष्ट करण्यासाठी नारद महर्षीच्या पायावर लोळावं लागलं. पण ब्रह्मादिकाला पापाचीच गरज नाही. जर ते त्यांच्याकडनं पाप झालं असतं तर ते ब्रह्मादिक देव झाले नसते. पण ब्रह्मादिक देव झाल्यानंतर सुद्धा त्यांना साधूची अपेक्षा आहे. ही साधू ब्रह्मादिक देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आपण एवढे मोठे भाग्यवान आहोत. आपण एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आहोत, रतन बाबाच्या सानिध्यामध्ये आहोत की ज्यांच्या दर्शनाची ब्रह्मादिक देव अपेक्षा करतात. आणि जर आपणही जर तीच अपेक्षा जर केली तर ब्रह्मादिकापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत. त्यांना अपेक्षा करून मिळत नाही आणि आपल्याला सहज प्राप्त होत आहे. सहज योग आहे, अप्राप्तस्य प्राप्ती योग हा. पण प्राप्तस्य परिपालनम क्षमा. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं कठीण आहे, पण प्राप्त झालेली वस्तू सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही माणसावरती आलेली जबाबदारी आहे, या परिसरावर आलेली जबाबदारी आहे. आणि म्हणून ब्रह्मादिक ज्यांची अपेक्षा करतात, ज्या ब्रह्मादिकांना जी दुर्लभ वस्तू आहे ती तुम्हा आम्हाला सुलभ आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरे भक्त थोर भूमंडळी विठोपर कुमार 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 कुमार. हरे महिमा विठोपर भूमंडळी ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. हे मधर्मवास पाहिजे नित्यकाळ म्हणे दैत्य वेळ भेटत येते. ब्रह्मादिक देवाचं ठीक आहे, कारण ब्रह्मादिक देव जरा या नादातले आहेत. पण हेमदेवता या नादातले नाही. हेमदेवतीचं या लोकांचं थोडं वाकणं आहे. हेमाला कोण पाहिजे? जो पाप करत आहे. पापी माणसातून त्यांचा व्यवहार आहे. मला सांगा, सज्जनाची पोलिसाची गाठ पडली, काय फायदा? काय फायदा आहे? आता समजा आमच्यासारखी माणसं आता निघाली रस्त्याने, त्यांनी आम्हाला अडवलं. आमच्या गाडीत मिळत असतं 2 माणसं, बघू लायसन, बघू आमकं, बघू तमकं, काढा 500 रुपये. आम्ही म्हणणार आम्हीच भीक मागणारे जातो, तू आम्हाला काय माग? काय मिळणार आहे
आमच्या बशी. तसं यमराजाला आमच्याकडनं काय मिळतंय महाराज? उलट जर यदा कदाचित त्यांची आमची जर गाठ पडली तर यम आम्हाला गचडणार नाही. उलट त्याला असं वाटत किती दुर्दैव आहे आपलं, या माणसाची गाठ पडली, आता यांचीच कुठा ठेव आपल्याला करायची बारी आहे का नाही? परंतु लक्षात ठेवा, साधू जमात एवढी कठीण आहे, एवढी अप्राप्त आहे, अप्राप्त प्राप्त जी वस्तू आहे. देवानुग्रहितकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रय, हे कुणाला माहित झालं माहितीये? यमराजाला माहित झालं. ज्या काही दुर्लभ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महापुरुष दुर्लभ आहे, हे चालता चालता ब्रह्मदेवाच्या कानातून यमराजाने ऐकले. आणि मग ज्यावेळेस यमराजाला सुद्धा नाव ठरला, कारण त्याचंही संस्कृत पाठ होत. कोणाचं? यमराजाचं. ते काही आपल्यासारखा तुमच्या आमच्यासारखा नव्हता. हरिपाठात येते ना बघ, पाठ दोन गायब असं. यमराज हा वाईट माणसाला सजा करतो, पण चांगल्या माणसाची अपेक्षाच करत असतो. आणि मग त्या यमराजाला माहित झालं की ही जी दुर्लभ गोष्ट आहे त्याच्यामध्ये साधू दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवेत्तात् देवानुग्रहितकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रयः, महापुरुषाची संगती दुर्लभ आहे. हे ज्यावेळेस त्या यमराजाच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सुद्धा यांचं मत ऐकल्यानंतर यमधर्म वास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटत येते. ज्या दिवशी मला साधू भेटेल ती माझी धन्यतेचे दिवस आहे असं म्हणून सुद्धा यमराज धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडले. तो काय झालं? संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. म्हणून साधूची गरज आहे, दुसरं साधूची काही गरज नाही. आणि संसारात तर साधूचा काहीच फायदा नाही. आणि जर संसारिकाने जर फायदा करून घेतला तर त्याच्यासारखं पाप दुसरं नाही. आणि म्हणून सगळ्या जीवाला शासन करणारा यम सुद्धा साधूची अपेक्षा करतो. एवढंच नाही, महाराजा निळोबारांना विचारलं. निळोबाराय म्हणतात बाकीच्यांचा विषय सोडून द्या, यमधर्म तुमच्या लक्षात नसेल, बाकीचं ब्रह्मादिक देव तुमच्या लक्षात नसेल, परंतु अष्टमा सिद्धीचा प्रत्येकाला नाद आहे. कोणालाही वाटतं मला सिद्धी प्राप्त व्हावी, कोणालाही वाटतं मला सिद्धी प्राप्त व्हावी, कोणालाही वाटतं मी गंध लावला, गळ्यात माळ घातले, 2-4 पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, आबडतोबड कीर्तन करता आलं की मला बी सिद्धी प्राप्त व्हावी. सिद्धी प्राप्त होणं अवघड नाही, पण जर सिद्धी कुणालाही जर प्राप्त झाली तर काय करते माहितीये? सिद्धी लावी पिसे. अहो माणसं येडी होतात. जर सिद्धी एकच 8 सिद्धी आहे त्याच्यातली एक जर सिद्धी प्राप्त झाली, नुसत्या सिद्धीचा वारा जरी अंगाला लागला तर माणूस 75% येडा होतो. याच्यात एकच जात अशी आहे की ती सिद्धीला न येडी होणारी जात फक्त साधूची आहे. आणि म्हणून साधूच्या जवळ ती अपेक्षा करते. पण निळोबरांना विचारलं, निळोबराय म्हणतात संत किती मोठे आहेत? निळा म्हणे सर्व भाग्य चोजवित. निळा म्हणे सर्व भाग्य चोजवे तरी देशी देती ओळखणे. या भंगावरती संत मला बोलण्याचा योगायोग आला. बाबांच्या आशीर्वादाने हा परिसर अतिशय पुण्याने पाहून आहे. या परिसरामध्ये व्यंकट स्वामी महाराजांसारखे सत्पुरुष, माऊली महाराजांच्या सारखे महापुरुष, भीमसेन बाबा सारख्यांच आपला जिल्हा जर पाहिला तर खरोखर साधू संतांचा जिल्हा आहे महाराज. आणि म्हणून मी एकच जाता जाता सांगतो, सत्संगेन परम प्राप्ते दुस्तरम तरते चिरात तस्माद्वती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. माणसाने आपल्या जीवनामध्ये सातत्याने संतांची संगती करावी. देवाची संगती नाही केली तरी चालेल,
संतांची संगती जर केली तर देव आपोआप आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण साधूची सेवा करा. कारण भगवान परमात्म्याला विचारलं, देवा तुला आम्ही कसं बघावं. देवाने त्यावेळेस भागवतामध्ये सांगितलं, संत त्या माझ्या चेतन मूर्ती, अचेतन त्या माझ्या मूर्ती, संत त्या माझ्या चेतन मूर्ती. आणि म्हणून संत हे देवाचं स्वरूप आहे. फक्त हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यांच्या लक्षात आलं आहे की साधू हे देवाचं स्वरूप आहे, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. महाराजा गावबा हा नाथ महाराजांचे कपडे धुणारा माणूस होता, एक कपडे धुणारा मुलगा. परंतु गावबाला एकच माहित होतं की नाथ महाराज हे संत आहे. आणि संत या भावनेतून त्यांनी सेवा केली. आज नाथ महाराजांच्या नंतर गावबाबाचं काय होतंय, नाव निघतंय. रामायण लिहिण्यासाठी तुमच्या आमच्यासारखी खूप बरीचशी मंडळी जमली. नाथ महाराजांसाठी राहिलेलं रामायण मी तुम्हाला कुणीतरी लिहा. दुसऱ्या दिवशी सकाळी अशी सभा भरली की जे कधी येत नव्हते ती सुद्धा आली. त्यांना वाटलं आपल्याला जर म्हटलं तर आपण लिहिता येईल. आणि म्हणून ही सगळी जमली. नाथ महाराजांचा असणारा जो गावबा होता तो कपडे वाळू घालत होता. नाथ महाराजांनी पाहिलं ही सगळी आली पण ही या कामाची नाही. त्यांना संत महत्व माहित नाही, संतांचं विशेषत्व माहित नाही, साधू काय चीज आहे हे ना माहित नाही. आणि मग त्यावेळेस गावबाला बोलून घेतला आणि सांगितलं, म्हणजे राहिलेले रामायण तू लिही. की बाकी जवळ बसले, म्हणले बाबा काही तुम्हाला कळतंय का नाही. म्हणजे याला काय येत आहे, आता बहुत कपडे दूध बसलाय, याला क ख येत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं तसं काहीच नसतं. नाथ महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि राहिलेलं रामायण गावबाने लिहिलं गेलं. का ठेवा. आणि म्हणून आज रतन बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक नाथ महाराज स्वरूप आहे, हे कोणीही विसरू नका. आणि म्हणून मी एकच सांगितलं, सत्संगेन परम प्राप्ते दुस्तरं तरते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. कारण का आलेला दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही आणि मिळालेला साधू पुन्हा भेटणार नाही. म्हणून आहे जो हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत आपण आपलं सोहित पहा आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये राहा. गणेश्वर Oh